ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मी प्राध्यापक M.R. बन्नी. लेक्चर नंबर 5 मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 11वी कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील युनिट नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग म्हणजे पुस्तकपालनाची द्विनोंद पद्धती, अर्थ आणि मूलतत्वे या युनिटमधील कॉन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग इक्वेशन्स आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ अकाउंटिंग इक्वेशन या 2 घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर अकाउंटिंग इक्वेशन काय प्रकार आहे पहा. याला मराठीमध्ये लेखांकीय सूत्र असे म्हणतात. अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाइज दॅट assets of a business are always equal to the total of its liabilities and capital. म्हणजे लेखांकीय सूत्र हे दर्शविते की व्यापारातील संपत्ती नेहमी व्यापारातील भांडवल व देयतेच्या बेरजे एवढी असते. The equation is expressed as follows. पहा, हे सूत्र खालील प्रमाणे आहे. Assets is equal to liabilities plus capital. म्हणजे संपत्ती बरोबर देयता अधिक भांडवल. नेहमी लक्षात ठेवा की व्यवसाय चालू करताना स्वभांडवलाबरोबर कर्जाऊ भांडवल ही उपयोगात आणली जाते. त्या दोन्ही भांडवल व्यवसायाच्या संपत्तीत जसे बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक ऑफ गुड्स, लँड इत्यादीमध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणून संपत्ती बरोबर देयता म्हणजे कर्जाऊ भांडवल अधिक भांडवल म्हणजे व्यावसायिकाच्या मालकीची अशी स्थिती असते. म्हणून नेहमी भांडवल आणि देयता बरोबर संपत्ती असते. पुढे पहा. The fundamental equations give the foundation to the double entry bookkeeping system. Following are the equations. याचा अर्थ लेखांकीय मूलभूत सूत्रे पुस्तक पालनाच्या द्विनोंद किंवा दुहेरी नोंद पद्धतीचा पाया आहे. लेखांकीय सूत्र पुढील प्रमाणे ही मांडणी करता येणार आहे. पहा. पहिला आहे कॅपिटल इज इक्वल टू टोटल असेट्स मायनस आउटसाइडर्स लायबिलिटीज. म्हणजे भांडवल बरोबर एकूण संपत्ती वजा बाह्य देणी किंवा असेट्स इज इक्वल टू कॅपिटल्स प्लस आउटसाइडर्स लायबिलिटीज. म्हणजे संपत्ती बरोबर भांडवल अधिक बाह्य देणी. म्हणून नेहमी लक्षात ठेवा ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. संपत्ती बरोबर देणी किंवा दायित्व असते. ठीक आहे. या अकाउंटिंग इक्वेशन्सवर आधारित एक एक्झाम्पल आपण पाहूया. पहा, एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे अकाउंटिंग इक्वेशन्सवर आधारित आणि त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी सोल्युशन करायचं आहे. सर्वप्रथम आपण एक्झाम्पल वाचून घेऊया. बघा. शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे खालील उदाहरणावरून किंवा व्यवहारावरून एक लेखांकीय सूत्र किंवा अकाउंटिंग इक्वेशन तयार करा असं म्हणायचं आहे. पहा. नंबर 1, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. Purchased goods from Dhoni on credit ₹10,000. Number 3, sold goods to Virat on credit ₹20,000. Number 4, received dividend of ₹500. Number 5, paid for advertisement ₹500. Number 6, paid salaries ₹3,000. Number 7, goods destroyed by fire ₹1,000. आणि नंबर 8 लास्ट आहे, deposited cash into Bank of India ₹1,000.
2000. ठीक आहे. या एक्झाम्पलवरून किंवा या एक्झाम्पलचं आपल्याला इक्वेशन कशा पद्धतीनं तयार करायचं आहे त्याच्या संदर्भात एक समोर तुम्हाला स्पेसिमन दिसेल बघा. असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल या फॉर्मॅटमध्येच त्या ठिकाणी इक्वेशन मांडणी करायचं आहे. पहा, ट्रान्झॅक्शन असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट टॅली करत जायचं आहे. चला तर प्रॉब्लेमला सुरुवात करूया. पहा, तुमच्या समोर प्रॉब्लेम आणि पुढे कॉलम ट्रान्झॅक्शन मग तयारच आहे. असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल याप्रमाणे आपल्याला कंप्लीट करत जायचं आहे. स्टार्टिंग बघा, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. याचा अर्थ रोहित शर्माने ₹50,000 गुंतवून व्यापार सुरू केला. मग व्यवसायात ₹50,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला म्हणजे ₹50,000 कॅश आले व्यवसायामध्ये. पण ही ₹50,000 काय म्हणून आले? कॅपिटल म्हणून. बघा, या ठिकाणी मग लायबिलिटीज निर्माण होणार नाही, कॅपिटल क्रिएट होईल आणि कॅश म्हणजे रिअल अकाउंट आहे, ती संपत्ती मानतो आपण कॅशला. म्हणून या ठिकाणी असेट 50,000 असेल, कॅश आहे, संपत्ती आहे, लायबिलिटीज 0 आहे आणि कॅपिटल 50,000. पहा, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल 0 अधिक 50,000 50,000 50,000 दोन्ही बाजू इक्वल झाली. हे प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर या ठिकाणी खाली टोटल करत जायचं आहे. इथे 0 आहे, इथे 50,000. ओके. त्यानंतर बघा, परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. पुन्हा प्रश्न असा आहे, धोनी आणि क्रेडिट आहे आणि काय केलेलं आहे? परचेस केलेला आहे. मग याचा अर्थ असा आहे की धोनीकडून ₹10,000चा माल उधारीवर खरेदी केला. काय खरेदी केला? गुड्स. गुड्स किती रुपयाचा आहे? त्या ठिकाणी ₹50,000. बरोबर आहे. आणि उधारीवर खरेदी केलेला आहे. मग याचा अर्थ ₹10,000चा माल आहे आणि ₹10,000 आपणाला या ठिकाणी माल गुड्स आहे, ती असेट आहे. बघा, इथं या ठिकाणी ₹10,000 खरेदी केलेली आहे, ₹10,000ची संपत्ती निर्माण झालेली आहे, गुड्स आहे ती. ते ₹10,000 प्लस झाली. बघा, आणखी 50,000ची संपत्ती आहे, पुन्हा 10,000ची प्लस झाली. आणि या ठिकाणी भांडवलाचा या ठिकाणी संबंध येत नाही. म्हणून या ठिकाणी ₹10,000 देणी निर्माण झाली धोनीला, लायबिलिटी क्रिएट झाली. पहा, तर इकडे 50,000 अधिक 10,000 ₹60,000 आणि इकडे बघा 0 अधिक 10,000 10,000 आणि इथे बघा 50,000 इज 0 50,000 इकडची टोटल 50,000. पहा, 60,000 असेट्स आहे इज इक्वल टू ₹10,000ची लायबिलिटी आणि ₹50,000 कॅपिटल. 10,000 प्लस 50,000 इज इक्वल टू 60,000. याप्रमाणे इक्वेशन तयार झाली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000. मग याचा अर्थ असा आहे, या ठिकाणी विराटला ₹10,000चा माल उधारीवर विकलेला आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, विराटला ₹10,000चा माल उधारीवर विक्री केले, ₹20,000चा माल विक्री केलेला आहे. याचा अर्थ तेवढ्यानी माल कमी होणार आहे, तेवढ्यानी मायनस होईल संपत्ती, हे लक्षात ठेवायचं. 20,000 एवढ्याने या ठिकाणी माल कमी झालेली आहे आणि ₹20,000 येणी निर्माण झाली. का तर विराटला उधारीवर विकलेले. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा, ॲसेट कॉलममध्ये मालमत्ता आणि येणी आणि इथं देणी
आणि इथं भांडवल याप्रमाणे निर्माण होणार आहे. या ठिकाणी 20,000 रुपयाने माल कमी झालेला आहे, देणी निर्माण होणार नाही आणि त्याचं भांडवलावरही परिणाम होणार नाही. परंतु 20,000 रुपये मिळाले का? नाही, ते 20,000 रुपये येणी दिसतील, म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्लस दिसणार आहे. प्लस पहा, लक्षात येते का बा? उधारीवर माल 20,000 रुपयाचं त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे, विक्री केलेली आहे, म्हणून तेवढ्याने ॲसेट कमी झाली, गुड्स कमी होणार आहे आणि 20,000 रुपये येणी दिसणार आहे. बघा, 60,000 मायनस 20, 40,000 प्लस 20,000 इज इक्वल टू 60,000 इज इक्वल टू 60,000. आणि इथे बघा 10,000 0चा इथं आहे, तसंच 10,000 राहील. 50,000 0 50,000 आहे. पुन्हा पुढे पहा, नंबर 4, डिव्हिडंड रिसिव्ड ₹500. जे 500 रुपयांनी त्या ठिकाणी डिव्हिडंड प्राप्त झालेले आहे, लाभांश मिळालेली आहे. मग आता काय होणार आहे बघा, लाभांश मिळालेली आहे तर 500 रुपयांनी त्या ठिकाणी लाभ झाला, रक्कम प्राप्त झालेली कॅशने. डिव्हिडंड शेवटी कशी मिळणार आहे? कॅशने. सॉरी, अमाऊंट किती आहे तर 500 आणि कॅश वाढणार आहे, म्हणजे तेवढ्याने संपत्ती वाढली. देणी लायबिलिटीचा काय देयता काय संबंधच येत नाही, तेवढ्याने भांडवल वाढली. लक्षात ठेवा, इथून पुढं कॅपिटलमध्ये प्रॉफिट असेल किंवा इन्कम असेल तर प्लस होत असते, आणि जर एक्सपेन्स असेल तर कॅपिटलमधून एक्सपेन्सेस आणि लॉस लेस करायचं आहे. प्रॉफिट आणि गेन असेल तर त्या ठिकाणी या कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी 500 प्लस झालेली आहे, इथं 500 प्लस, इथं बघा 50,000 प्लस 500, 50,500 इथं आहे, तसंच 10,000 राहील प्लस बेरी टोटल, आणि इथं 60,500. पहा, 60,500 इज इक्वल टू इकडे 10,000 प्लस 50,500 इज इक्वल टू 60,500. बघा इक्वल झाली का? त्याच्यानंतर पहा नंबर 5, पेड ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. जाहिरातीसाठी 500 रुपये पेड केलेले किंवा जाहिरात खर्च केलेली आहे, मग तेवढ्याने कॅश कमी होणार आहे, म्हणून या ठिकाणी 500 लेस होईल. पेड झालेली आहे, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एक्सपेन्स कॅपिटलमधून मायनस, शेवटी पैसे गेले कुठून? भांडवलच कमी होणार आहे, म्हणून या ठिकाणी मायनस केलेलं आहे. बघा पुन्हा टोटल केल्यानंतर इथं 500, 10,000, बघा 50,000 आणि 10,000 इज इक्वल टू 60,000. बघा 60,500 मायनस 500, 60,000 याप्रमाणे इक्वल झाली का? बघा दोन्ही बाजू ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल इक्वल व्हायला पाहिजे. तर नंबर 6 पहा, पेड सॅलरीज ₹3,000. 3,000 रुपीज सॅलरी पेड केलेली आहे. मग याचा अर्थ सॅलरी म्हणजे कामगाराचा पगार आहे, त्या ठिकाणी 3,000 तेवढ्याने संपत्ती कमी होईल, कॅश कमी होईल. 3,000 या ठिकाणी लायबिलिटीजला काही परिणाम होणार नाही, तर तेवढ्याने कॅपिटल कमी होईल, भांडवलातीलच त्या ठिकाणी कॅश जाणार आहे. शेवटी बघा 60,000 मायनस 3,000 इज इक्वल टू 57,000. इथे 10,000 आहे, तसेच राहणार आहे, आणि 50,000 मायनस 3,000 47,000. बघा 47,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 57,000. पुढे पहा नंबर 7, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹1,000. आगीने आग लागून 1,000 रुपयाचा माल जळून गेलेला आहे किंवा लॉस झालेला आहे, आगीने डिस्ट्रॉय झालेला आहे, मग तो 1,000 रुपयाचा हा लॉस आहे. शेवटी संपत्ती, माल जळालेला आहे, माल म्हणजे संपत्ती कमी होणार आहे 1,000. इथं लायबिलिटीज काय निर्माण होणार नाही,
तेवढ्याने कॅपिटल कमी होणार आहे 1000 मायनस, इथे मायनस करायचं आहे, इज इक्वल टू बघा 46,000, 10,000, इथं 56,000 बघा 10,000 प्लस 46,000 इज इक्वल टू 56,000. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन नंबर 8 पहा, काय सांगतात, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया ₹2000. याचा अर्थ बँक ऑफ इंडियामध्ये 2,000 रुपये कॅश भरणा केलेली आहे. शेवटी कॅश कुठून जाणार आहे, बिझनेसमधून बँकेत कॅश जाणार आहे. म्हणून इथं काय होणार आहे बघा, कॅश तेवढ्याने कमी होईल. 10,000 कॅश, सॉरी किती अमाऊंट आहे, 2,000 कॅश कमी झाली. त्याच्यानंतर इकडं काहीही परिणाम होणार नाही, ते काय खर्च नाही, काही नाही. त्याचं कॅपिटललाही परिणाम होणार नाही, कॅपिटलवरही. कुठे गेले, शेवटी दुसऱ्याला दिले का, ते आता कसं झालं, व्यवसायाच्या ऑफिसमधून त्या ठिकाणी व्यवसायाच्या खात्यावर बँकेत भरणा केलेली आहे. म्हणून कॅशने कमी होईल आणि तेवढी रक्कम बँक अकाउंटमध्ये वाढणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कॅश कमी आणि बँक बॅलन्स वाढणार आहे. इथंच 2,000 मायनस करायचं आणि या ठिकाणी 2,000 प्लस करायचं आहे. इकडं पुढे कुठे इफेक्ट होणार नाही, लक्षात ठेवायचं. हे पहा, लक्षात ठेवा परत एकदा, कॅश अकाउंट कमी आणि बँक अकाउंट वाढणार आहे. इकडे काय लायबिलिटीज निर्माण होणार नाही किंवा भांडवलावरही त्याचा परिणाम होणार नाही. बघा 10,000 आणि 46,000 आणि इकडे 56,000 मायनस 2,000, 54,000 प्लस 2,000, सेम रक्कम राहील 56,000. बघा 46,000 अधिक 10,000 56,000 बरोबर 56,000. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल या इक्वेशन प्रमाणे या ठिकाणी कम्प्लिशन होते का बघा. ही फायनल आहे, टोटल करायचं याप्रमाणे. टोटल व्यवसायाची संपत्ती 56,000ची आहे, देणी 10,000ची राहिलेली आहे आणि 46,000 रुपये व्यवसायामध्ये कॅपिटल राहिलेले आहे. म्हणजे हे 46 आणि 10 56,000 दोन्ही बाजू जेवढी त्या ठिकाणी देणी आणि भांडवल तेवढीच त्या ठिकाणी संपत्ती निर्माण झालेली आहे. पहा, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ओके, थँक्यू.